मित्रांनो, फर्स्ट क्लास दाभाडे या आपल्या मराठी सिनेमाचा मनोरंजक ट्रेलर बघून माझ्या अपेक्षा वाढल्या होत्या। झिम्मानंतर येणारं हेमंत ढोमेचं हे अपत्य असल्याने साहजिकच या अपेक्षा आणखीनच वाढल्या होत्या। उत्तम पटकथेसोबतच सिनेमाचे सादरीकरणही नेत्रदीपक व्हायला हवे आणि त्यासाठी सिनेमाचे निर्मिती मूल्य हे उत्तम हवीत। ही व्यावसायिक जाण मराठीत ज्या मोजक्या दिग्दर्शकांना आहे त्यात मी हेमंत ढोमेचे नाव घेईल। मग यावेळी ही सगळी केमिस्ट्री जमून आली आहे का? बोलूयात। नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल। आणि आज मी थोडक्यात रिव्ह्यू करणार आहे फर्स्ट क्लास दाभाडे या मराठी सिनेमाचा। मित्रांनो, सुरुवातीला 2 सल्ले आहेत। पहिला, माझ्याप्रमाणे जर तुम्हालाही ट्रेलर बघून असं वाटत असेल की फर्स्ट क्लास दाभाडे हा एक आउट अँड आउट एक टाइमपास कॉमेडी सिनेमा आहे आणि मस्त धमाल हसवेल वगैरे, तर थांबा। दाभाडे हा केवळ आणि केवळ कॉमेडी सिनेमा नाही। उलट मी तर म्हणेन, ट्रेलरमध्ये जेवढे कॉमेडी पंचेस तुम्ही पाहिलेत त्या व्यतिरिक्त बोटावर मोजता येतील इतकेच आणखी काही कॉमेडी पंचेस यात आहेत। बस। दुसरा सल्ला, माझ्याप्रमाणे जर तुम्हालाही ट्रेलर बघून असं वाटत असेल की फर्स्ट क्लास दाभाडे हा एक आउट अँड आउट फॅमिली सिनेमा असेल जो अगदी लहान पोराबाळांसमवेत जाऊन आपण बघू शकतो, तर पुन्हा एकदा थांबा। दाभाडे हा फॅमिली सिनेमा आहे, पण दाभाडेमधील अमेय वाघने रंगवलेले पात्र आणि त्याला ज्या गोष्टीचे प्रेशर असते तो भाग पालक म्हणून घरातील लहान मुलांसमवेत, अगदी लहान मुलांसमवेत बघताना तुम्हाला ऑकवर्ड किंवा अनइझी वाटू शकतं। एवढे 2 सल्ले जर तुम्ही ऐकणार असाल तर तुम्हाला फर्स्ट क्लास दाभाडे नक्की आवडेल असा झालाय। कथा आहे ग्रामीण भागात राहणाऱ्या पारंपरिक अशा दाभाडे कुटुंबाची, जे कुटुंब म्हणाला तर एकत्र आहे, पण वेगवेगळ्या कारणांमुळे यांच्यातील विसंवाद गेल्या काही वर्षांपासून वाढलाय। आई सुलोचना, जी साकारली आहे निवेदिता सराफ यांनी, आणि वडील सदानंद, जे साकारलेत राजन भिसे यांनी। या दोघांना आहेत 3 अपत्ये। मोठी मुलगी जयश्री उर्फ तायडी म्हणजे क्षितिजोग, दुसरा मुलगा आहे किरण उर्फ पप्या जो आहे सिद्धार्थ चांदेकर, आणि घरातील तिसरे आणि छोटे सगळ्यांचे लाडकं अपत्य आहे प्रशांत उर्फ सोनू म्हणजे अमेय वाघ। तर आता या 3 भावंडांमध्ये वाढलेल्या विसंवादाची कारणं वेगवेगळी आहेत। एकतर प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यात काहीतरी मनासारखं घडत नाहीये, अथवा मनाविरुद्ध घडतंय अथवा घडलंय, आणि दुसरं म्हणजे प्रत्येकाला वाटतंय माझंच खरं। आता प्रत्येकाच्या आयुष्यात काय मनाविरुद्ध घडलंय किंवा काय घडतंय किंवा घडलंय हे सर्व इथे विस्ताराने सांगत बसलो तर थोडं स्पॉइलर ठरेल, पण त्यामुळे या वाढलेल्या विसंवादामधून या सर्वांना मार्ग कसा सापडतो आणि हे सर्व सदस्य परत एकवार कसे येतात याची ही कथा आहे। मित्रांनो, कथेचा बाज, त्याचे सादरीकरण, त्याचा फ्लेवर सर्व काही ग्रामीण भागातील मातीशी घट्ट नातं असलेलं असं आहे। शिवाय लेखक म्हणून हेमंत ढोमेने तायडी, पप्या आणि सोनू ही 3ही पात्रे इतकी व्यवस्थित लिहिली आहेत की क्या कहने। तशी सर्वच पात्रे परफेक्टली डिफाईन केलेली आहेत, पण या 3 प्रमुख पात्रांमधली जी केमिस्ट्री आहे ती कागदावर लिहितानाच हेमंतने बारीक सारीक गोष्टींची काळजी घेत लिहिली आहे। त्यामुळे कागदावर परफेक्टली लिहिलेली ही जी पात्रे आहेत ती पडद्यावर सादर करताना क्षितिजोग, सिद्धार्थ चांदेकर आणि अमेय वाघ या 3ही प्रतिभाशाली अभिनेत्यांनी ती अगदी सहजतेने साकारली। तिघेही आपापल्या पात्रात अशी काही घुसली आहेत मित्रांनो की त्यांना या पात्रापासून वेगळं करणं खरंच खूप कठीण आहे। यासाठी सिद्धार्थ, क्षिती आणि अमेय या तिघांचे मनापासून कौतुक। मी आधी म्हटल्याप्रमाणे सिनेमा केवळ कॉमेडी नाहीये, मी तर म्हणेन ही एक नात्यांमधली हरवलेली संवेदनशीलता दाखवणारी भावस्पर्शी अशी गंभीर कथा आहे, जिला हेमंतने अस्सल गावरान कॉमेडी तडका दिलाय। त्यामुळे दाभाडे बघायला जाताना अशी अजिबात अपेक्षा ठेवू नका की आज जाऊन आपण केवळ आणि केवळ हसणार आहोत। दाभाडे तुम्हाला केवळ थोड्याफार गुदगुल्या करतो, पण त्या पलीकडे जाऊन तो तुम्हाला स्वतःमध्ये डोकवायला भाग पडतो। यातील प्रत्येक पात्र तुम्ही आपल्या घरातील कुठल्या ना कुठल्या सदस्यांशी रिलेट करा। दाभाडे जितका आपल्या खास करून ग्रामीण भागातील परंपरेला, चालीरीतीला जपणारा सिनेमा आहे, तितकाच तो आजच्या पिढीच्या एका महत्त्वाच्या अशा खाजगी विषयात हात घालणारा तेवढाच कंटेम्पररी सुद्धा सिनेमा आहे।
खाजगी असल्याने भले सिनेमाचा तो पोर्शन बघताना तुम्हाला घरातील लहान मुलांसमवेत ऑकवर्ड वाटेल, पण हेमंतने त्यालाही कुठे बिभत्स वगैरे होऊ न देता त्या विषयावर आधीच्या पिढीने आजच्या पिढीला कसे सोबत घेऊन चालले पाहिजे, मार्गदर्शन केले पाहिजे, हे सुद्धा अगदी मनमोकळेपणाने आणि अगदी कौटुंबिक पद्धतीने सांगितलं आहे. मला वाटतं अशा पद्धतीची इतकी बॅलन्स्ड हाताळणी गेल्या काही वर्षात मला तरी व्यावसायिक मराठी सिनेमात नाही दिसली. यासाठी दिग्दर्शक म्हणून हेमंत ढोमे यांना फर्स्ट क्लास नव्हे तर डिस्टिंक्शन मार्क्स द्यावे लागतील. इतर कलाकारांमध्ये निवेदिता सराफ यांनी रंगवलेली आई मस्तच जमली आहे, तर उषा नाडकर्णी यांनी साकारलेली भन्नाट विनोदी कॉमेडी बाज असलेली आत्या म्हणजे शांता अक्का ही सुद्धा झकास जमली आहे. वडिलांच्या म्हणजे राजन भिसे यांच्या पात्राला मात्र इतरांच्या तुलनेत अपेक्षित स्कोप पटकथेत नाही आहे, हे थोडं मला खटकलं. तायडीच्या नवऱ्याच्या भूमिकेत म्हणजे दाजींच्या भूमिकेत हरीश दुधाडे यानेही मस्त रंगत आणली आहे. पप्या म्हणजे किरण म्हणजे जी भूमिका सिद्धार्थने साकारली आहे, त्याची एक्स प्रेयसी जिच्यासोबत त्याचे लग्नही ठरलेले असते, ती माधुरीची भूमिका मिताली मयेकरने लाजवाब साकारली आहे. मित्रांनो, गीत संगीताच्या बाबतीत सुद्धा दाभाडे तेवढाच श्रवणीय आहे आणि तितकाच प्रेक्षणीय सुद्धा आहे किंवा नेत्रदीपक सुद्धा आहे. अमित राज यांची 4ही गाणी मस्त जमली आहेत, जी ऑलरेडी लोकांना आवडत आहेत. शिवाय या गाण्यांचे आणि सोबत ओव्हरऑल सिनेमांचे छायांकन जे केलं आहे सत्यजित श्रीराम यांनी अत्यंत देखणं असं छायांकन केलं आहे. चित्रपटाला उत्तम निर्मिती मूल्य आहेत, त्यामुळे एक ना एक फ्रेम चकचकीत झाली आहे, अगदी हिंदी सिनेमाप्रमाणे. मित्रांनो, मला दाभाडे बघून शेवटी असं वाटलं की हा सिनेमा याहीपेक्षा उत्तम नक्कीच जमू शकला असता. हेमंतने जसा कॉमेडी बाबतीत हात राखून घेतलाय तसाच इमोशन्सबद्दलही तो राखून घेतलाय. एकतर कॉमेडी पंचेस अजून हवे होते, शिवाय भावस्पर्शी प्रसंगांना सुद्धा अगदी सहज प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी येईल इतक्या इंटेन्सिटीने ते यायला हवे होते. म्हणजे भरभरून हसूही येत नाही आणि मुसूमुसू रडूही येत नाही, असं काहीतरी मध्येच कुठेतरी हा अडकतो. पण ओव्हरऑल काही कमकुवत बाजू जर सोडल्या तर हा बऱ्यापैकी जमला आहे. आउट ऑफ 5 मी याला देईल 3 स्टार्स. मी सुरुवातीला सांगितलेले 2 सल्ले ऐकले तर जास्त एन्जॉय कराल. मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा फर्स्ट क्लास दाभाडेचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.